राज्यात आजही पावसाचा जोर कायम। रायगड आणि पुणे घाट परिसराला रेड अलर्ट, तर मुंबई, ठाण्यासह पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी। मराठवाड्यावर अतिवृष्टीचं संकट कायम। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। शिवाजीनगरमधील नारंगी सारंगी धरणातील पाणी पातळीत वाढ, वैजापूरला पुराचा विळखा, अनेक घर पाण्यात, 5 म्हशी गेल्या वाहून, तर गंगाखेड वडगाव निळा दरम्यान रूळ खचल्यामुळे 11 एक्सप्रेस रद्द। जालन्याच्या साळेगाव नेर शिवारात दमदार पाऊस, पिकांची नासाडी, शेतकरी चिंतेत। सुखापुरी परिसरात शेतांना तळ्याचं स्वरूप, तर रस्त्यावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यातून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास। कोल्हापूरच्या बार्शीत मुसळधार, आगळगाव येथील चांदणी नदी दुथडी भरून, चांदणी नदीवरून ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास। अक्कलकोट तालुक्यातील ओढे, नाले, नदी ओव्हरफ्लो, पुराच्या पाण्यात वाहून आलेले साप शिरले घरात। बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, पावसामुळे प्रमुख नद्या दुथडी भरून, पावसामुळे बिंदुसरा नदी आणि बालाघाटच्या निसर्ग सौंदर्याचं अनोखं दर्शन। जिल्ह्यातील 143 मध्यम लघु प्रकल्प 100% भरले। बीडमधील अतिवृष्टीचा रेल्वे वाहतुकीला फटका, परळी ते परभणी मार्गावरील रेल्वे पटरीचा भराव खचला। हैदराबादकडे जाणाऱ्या सर्व गाड्या परभणी पोखर्णी स्थानकावर थांबवल्या। नांदेडला पुराचा धोका कायम, नांदेडलगतच्या आसना नदीला मोठा पूर। नांदेडसह अर्धापूर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला, तर सांगवी परिसरात आसना नदीच्या पुराचं पाणी घरांमध्ये शिरलं। धाराशिवमधील अनेक रस्ते अद्यापही पाण्याखाली, अजूनही काही गावांचा संपर्क तुटलेला, जीव धोक्यात घालून वाहतूक, संकलित केलेलं दूध नदीपलीकडे पाठवण्यासाठी कसरत। लातूरच्या जळकोट तालुक्यात तिरू नदीला पूर, बेळसावंगीतील ग्रामस्थांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर, काही नागरिकांचं वाढवणा इथल्या शाळेत स्थलांतर। नाशिकच्या येवल्यातील कोळगंगा नदीला महापूर, पुराचं पाणी 50 घरांमध्ये शिरल्यानं नुकसान, तर मनमाडमधील पांझण आणि रामगुळणा नदीला पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा।